श्री स्वामी समर्थ. कधीकधी आयुष्यात असा काळ येतो जेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. कोणीच साथ देत नाही आणि मन पूर्णपणे तुटून जातं. पण अशा वेळी काही लोकांच्या आयुष्यात स्वामी एक छोटासा संकेत देतात. एक असा अनुभव जो आयुष्यभर विसरता येत नाही. आजची ही कथा देखील अशाच एका कुटुंबाची आहे, ज्यांच्या आयुष्यात एका रात्री अचानक काहीतरी घडलं आणि त्यानंतर सगळंच बदलायला लागलं. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जर तुम्हालाही स्वामींवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. चला आता सुरू करूया आजची अनुभव कथा. रात्रीचे 10:30 वाजले होते. नेहा स्वयंपाकघरात शांतपणे भांडी ठेवत होती. घरात सगळीकडे शांतता होती, पण तिच्या मनात मात्र प्रचंड वादळ सुरू होतं. तिचा नवरा अजित गेल्या 6 महिन्यांपासून बेरोजगार होता. घरात पैशाची सतत अडचण, EMI बाकी, मुलाच्या फीची चिंता आणि त्यात अजित दिवसेंदिवस शांत होत चालला होता. पूर्वी खूप बोलणारा माणूस आता पूर्ण गप्प झाला होता. त्या रात्री तो गच्चीवर एकटाच बसला होता. नेहा वर गेली. ती त्याच्या बाजूला बसली. काळजी करू नकोस, काहीतरी मार्ग निघेल. अजित हलकंसं हसला. मार्ग दिसत नाही आता. नेहाने काही क्षण शांत राहून मोबाईलमधून स्वामींचा फोटो उघडला. आई म्हणायची, सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा स्वामी जवळ असतात. अजित काही बोलला नाही. त्या रात्री झोपण्यापूर्वी नेहाने पहिल्यांदाच मनापासून जप केला, श्री स्वामी समर्थ. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक अजितचा फोन वाजला. 3 महिन्यापूर्वी दिलेल्या इंटरव्ह्यूमधून कॉल आला होता. सर, तुम्ही उद्या जॉईन करू शकता का? अजित काही क्षण काहीच बोलू शकला नाही. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. नेहा शांतपणे स्वामींच्या फोटोकडे पाहत होती. नवीन नोकरी सुरू झाल्यानंतर अजित थोडा स्थिर झाला होता, पण मनात अजूनही भीती होती. पुन्हा काही बिघडलं तर? एक गुरुवारी नेहा त्याला जवळच्या स्वामींच्या मंदिरात घेऊन गेली. मंदिर खूप साधं होतं, शांत. ते दोघे दर्शन घेऊन बाहेर बसले होते. तेवढ्यात एक वृद्ध आजी त्यांच्या जवळ आल्या. त्यांनी अजितकडे पाहिलं आणि म्हणाल्या, काळजी जास्त करतोस बाळा तू. अजित थबकला, कारण हे वाक्य त्यांच्या मनात रोज चालू असायचं. आजी हसल्या. विश्वास ठेव, वेळ बदलते, इतकं बोलून त्या पुढे निघून गेल्या. नेहा म्हणाली, तुला ओळखत होत्या का त्या? अजितने नाही म्हणत डोकं हलवलं. पण त्या दिवसांनंतर त्याच्या मनात एक वेगळी शांतता आली. एक रात्री त्याच्या 7 वर्षांचा मुलगा अथर्व अचानक तापाने फणफणू लागला. ताप खूप वाढत होता. डॉक्टरांनी औषधं दिलं होतं, पण फरक पडत नव्हता. नेहा घाबरलेली होती. ती मुलाच्या डोक्यावर हात ठेवून बसली होती. अजित शांतपणे देवघरासमोर बसला. त्याने डोळे बंद केले. आयुष्य पहिल्यांदाच त्याने मनापासून प्रार्थना केली, स्वामी माझ्या मुलाला बरं करा, स्वामी प्लीज माझ्या मुलाला बरं करा. अशी कळकळीने तो स्वामींकडे विनंती करत होता. रात्री जवळपास 3 वाजता अथर्वचा ताप अचानक उतरायला लागला. सकाळी तो पुन्हा हसत खेळत होता. नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. ती फक्त म्हणाली, धन्यवाद स्वामी. घर साफ करताना नेहाला कपाटात एक जुनं पत्र सापडलं. ते अजितच्या आईने अनेक वर्षांपूर्वी लिहिलेलं होतं. पत्रात एक ओळ लिहिली होती, घरात कितीही अडचण आली तरी स्वामींचं नाव सोडू नका. अजित बराच वेळ ते पत्र हातात घेऊन बसला, कारण त्याची आई आता या जगात नव्हती. पण त्या दिवसांनंतर त्याला तिची उपस्थिती जवळ असल्यासारखी वाटू लागली. त्या रात्री त्याने पहिल्यांदा शांत मनाने आरती केली. एका रविवारी रोहन नावाच्या सहकार्याने अचानक विचारलं, अक्कलकोटला कधी गेला आहेस? अजितने नाही म्हटलं. रोहन हसला. एकदा जाऊन ये, मन हलकं होतं. काही दिवसांनी अजित, नेहा आणि अथर्व अक्कलकोटला गेले. मठात प्रवेश करताच नेहा शांत झाली. अथर्व अचानक म्हणाला, आई इथे खूप छान वाटतंय ग. अजित पादुकांसमोर उभा राहिला आणि नकळत त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याने काही मागितलं नाही, फक्त डोळे बंद केले आणि मनात पहिल्यांदाच पूर्ण शांतता जाणवली. अक्कलकोटवरून परत आल्यानंतर काही दिवस घरात खूप सकारात्मक वातावरण होतं.
एक रात्री नेहा स्वयंपाकघरात पाणी घ्यायला उठली आणि तिला अचानक उदबत्तीचा हलका सुगंध जाणवला. घरात कोणतीही उदबत्ती लावलेली नव्हती. ती हळूच देवघरापाशी आली. दिवा मंदपणे पेटत होता. ती काही क्षण शांत उभी राहिली. तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं, कारण त्या क्षणी तिला एक गोष्ट जाणवली. ती एकटी नाही, स्वामी तिच्या सोबत आहेत. एका महिन्यानंतर अजितच्या ऑफिसमध्ये अचानक कर्मचारी कमी करण्याची चर्चा सुरू झाली. सगळे घाबरले होते. अजितलाही भीती वाटत होती. घरी येऊन तो शांत बसला. नेहाने विचारलं, काय झालं? तो म्हणाला, पुन्हा सगळं तसंच झालं तर? नेहा हसली. पहिल्यांदा ज्यांनी आधार दिला ते पुन्हा देतील. 2 दिवसांनी ऑफिसमध्ये फायनल लिस्ट लागली. अजितचं नाव त्यात नव्हतं. उलट त्याला नवीन जबाबदारी देण्यात आली होती. तो घरी आला आणि शांतपणे स्वामींच्या फोटोसमोर बसला. एक दिवस छोटा अथर्व देवघरासमोर बसला होता. त्याने अचानक विचारलं, आई, स्वामी आपल्याला खरंच ऐकतात का गं? नेहा हसली आणि म्हणाली, हो. अथर्व पुन्हा म्हणाला, मग ते दिसत का नाहीत? अजित काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, कधी कधी ते माणसांच्या रूपात मदत करतात आणि कधी फक्त मनाला धीर देतात. अथर्वने निरागसपणे मान हलवली आणि हात जोडले. धन्यवाद स्वामी. त्या क्षणी नेहा आणि अजित दोघेही भावूक झाले. हळूहळू त्यांच्या घरात एक सवय सुरू झाली. प्रत्येक गुरुवारी रात्री छोटी आरती. अथर्व टाळ वाजवत असायचा. नेहा दिवा लावायची आणि अजित शांतपणे जप करायचा. त्या काही मिनिटांत घरातली सगळी चिंता जणू कमी व्हायची. एक दिवस शेजारची काकू आरतीला आल्या. त्या म्हणाल्या, तुमच्या घरात खूप शांत वाटतं, खूप छानही वाटतं. अजित हलकंसं हसला, कारण काही महिन्यांपूर्वी हेच घर तणावाने भरलेलं होतं. 1 वर्ष उलटलं. आता अजितचं आयुष्य पूर्ण बदललं होतं. समस्या अजूनही येत होत्या, पण त्यांना सामोरं जाण्याची ताकद आली होती. एक रात्री तो गच्चीवर बसला होता. हलकासा वारा सुरू होता. दूर कुठेतरी मंदिरांची घंटा ऐकू येत होती. नेहा त्याच्या बाजूला येऊन बसली. ती हसून म्हणाली, आठवतंय? एक वेळ अशी होती की तुला सगळं संपल्यासारखं वाटत होतं. अजित शांतपणे म्हणाला, हो ग, पण आता एक गोष्ट समजली. नेहा म्हणाली, काय? तो आकाशाकडे पाहत म्हणाला, श्रद्धा म्हणजे चमत्काराची वाट पाहणं नाही. श्रद्धा म्हणजे कठीण काळातही आशा न सोडणं. नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. खाली घरात अथर्वचा आवाज येत होता, श्री स्वामी समर्थ. अजितने डोळे बंद केले आणि मनात शांतपणे एकच भावना उमटवली, धन्यवाद स्वामी, श्री स्वामी समर्थ. आणि अशा प्रकारे त्यांचं आयुष्य खूप सुरळीत आणि आनंदात सुरू होतं.